नमस्कार. NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आणि त्याचं कारण म्हणजे कुसुमाग्रजांचा तो जन्मदिवस. अनेक कवी आणि लेखक त्यांनी योगदान दिलेलं आहे मराठी भाषेसाठी. पण असे बरेच लोक आहेत की जे वेगवेगळ्या माध्यमातून आणि भाषेच्या प्रेमासाठी त्यांचं मराठी भाषेचा प्रचार आणि पसार करत असतात. आज पुण्यातील असेच दोघं जण अश्विनी देशपांडे आणि तेजस गोखले आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. खलबत्ता व्यासपीठ या माध्यमातून ते मराठी भाषेबद्दल अनेक माहिती सांगत असतात. खरं तर तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. खरं तर कालपासनं मला सगळ्यात जास्त कुतूहल कुठल्या गोष्टीचं असेल तर ते म्हणजे खलबत्ता व्यासपीठ का? खलबत्ता व्यासपीठ नाव ठेवण्यामागचं कारण असं आहे, की खरं तर खलबत्त्यामध्ये जसं आपण वेगवेगळी जिन्नस घेतो आणि ते कुटतो, तसे खरं तर भाषेबद्दलचे वेगवेगळे विचार कुटणं आणि त्याच्यातून काहीतरी छान असा पदार्थ काढणं, की जो अ, पदार्थामध्ये घातल्यानंतर त्याची चव अजून चांगली होईल. खरं तर त्या विचारातनं हे नाव सुचलं आणि कामाला सुरुवात झाली. अ, आणि तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रात क्षेत्रात काम करतात. मग ही संकल्पना कुठून आली? काय त्याच्या मागचं प्रेरणा म्हणू शकतो किंवा काय त्याच्या मागची संकल्पना होती? चित्रपट क्षेत्रात काम करतो असं नाही. खरं तर आम्ही ॲनिमेशन्स, व्हिडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये आहोत. जाहिराती करतो आम्ही आणि कंटेंट क्रिएशन हा आमचा मुख्य विषय असल्यामुळे बरेच वेळा असं होतं, की आपल्याला लक्षात येतं, की मराठीचा ऱ्हास होतोय, मराठीचा ऱ्हास होतोय असं आपण म्हणत राहतो. खेद-खंत व्यक्त करत राहतो, पण त्याच्यासाठी करत काहीच नाही. तर किमान आपण काहीतरी पावलं उचलावीत. त्याच्यासाठी आपल्याला जे वाटतंय ते आपण करावं आणि त्यातून काहीतरी असं करावं, की जेणेकरून आत्ताच्या पिढीला जर 30 सेकंदाचं आणि 40 सेकंदाचंच हवं आहे, तर तेवढ्याच कमीत कमी वेळामध्ये त्यांना जास्तीत जास्त काय सांगता येईल, हे जमायला हवं असं ठरवून आम्ही खरं तर सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अभ्यास आणि जबाबदारी दोन्ही खूप होतं आणि त्यातून हे खरं तर नकळत सुरू झालेला एक काय म्हणता येईल प्रयास असेल आमचा असं म्हणूयात. नक्कीच. तुमच्यासाठी खरं तर हा प्रश्न आहे, की मराठी भाषेतली गमती-जमती काय सांगाल? कारण आपण म्हणतो, की एक अनुस्वार दिला किंवा एक स्वल्पविराम दिला, की त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. तर त्यातलं काय सांगाल? आणि किती जागरूकपणे ही भाषा वापरली पाहिजे आपण? मला असं वाटतं, की आपण म्हणतो, की मराठी हे फक्त संवादाचं माध्यम आहे. हं, पण किंवा कोणतीही भाषा हे हं, फक्त संवादाचं माध्यम आहे. पण मला असं नाही वाटत. प्रत्येक भाषा मग ती मराठी हं, असू दे, ती हिंदी असू दे, ती हं, जोपर्यंत तुमचा स्वाभिमान होत नाही हं. ना, तोपर्यंत ती टिकत नाही, तोपर्यंत ती पुढे जात नाही. नाहीतर हातवारे करून किंवा आपण टेलिपॅथी म्हणतो इंग्लिशमध्ये, हो. तर त्या ह्याच्यात सुद्धा आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचतातच. हं, आणि राहिला प्रश्न मराठीच्या गमती-जमतींचा तर त्यात तर प्रचंड आहेत. म्हणजे हं. मला असं सांगायला आवडेल, आपण मस्त हा जो शब्द हो. वापरतो, मस्त शब्दाचा अर्थ जर तुम्ही शब्दकोशात पाहिला, जे हां. जुने शब्दकोश आहेत, बरोबर. त्याच्यात तुम्हाला मस्त शब्दाचा अर्थ दिसेल मस्त, जो माजलेला आहे असा. अच्छा. आणि आता मस्त शब्दाचा अर्थ आपण किती छान दिसतेस, किती हां. मस्त मस्त दिसतेस. दिसते. हे जेव्हा आपण म्हणतो ना, की जाऊ दे ना, भावना पोहोचतायत. हं, कोणताही काहीही वापर, हं, काहीही वापरलेलं चालतं. हं. तर ते कदाचित कधीतरी झालं होतं म्हणून आज मस्त आपण वेगळ्या अर्थाने वापरतोय. असे खूप शब्द आहेत आपल्या दैनंदिन जीवनातले, की ज्याचा अपभ्रंश झालेला आहे. तर त्याचा मूळ शब्द काहीतरी वेगळा आहे किंवा वेगळ्या भाषेतून तो घेतलेला आहे. तर त्याचा मराठीतला मूळ शब्द काय? असे कुठले शब्द आहेत, की जे फार गमतीशीर आहेत तसे, पण आपण ते रोज दैनंदिन आपल्या जीवनात वापरतो? सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणेन, की मूळ शब्द आपण शिष्ठ म्हणतो. हं. मुळात शिष्ठ असा शब्दच नाहीये. हां. कुठेच शब्द नाही. आपण म्हणतो हं. आपण टोमणा मारतो हं. किंवा हां, ही शिष्ट आहे फारच ही. शिष्ट आहे, ही फारच हं. आगाऊ आहे. हं. अशा ह्याने जे म्हणतो मुळात हं. शिष्ट हा शब्दच नाही. हं. मूळ शब्द आहे तो शिष्ट. हं. म्हणजे जो ज्ञानी आहे, जो हां. समंजस आहे. हो. म्हणूनच हं. त्याच्यावरून जे निघालेले शब्द आहेत शिष्टाचार हं. किंवा कृष्णाची शिष्टाई म्हणतो. हं. तर हे असे जे शब्द आहेत, की मूळ हं. शब्द शिष्ट हा नाहीच आहे. हं. तो वापरात येऊन हं. बोलीभाषेत येऊन तो शिष्ट झाला. सगळेजण हं. शिष्ट म्हणायला लागले. हं. मग टीव्हीवरच्या ज्या वाहिन्या आणि हं. त्याच्यावरच्या ज्या मालिका आहेत त्याच्यामधून तो हो. लोकांपर्यंत पोहोचायला लागला आणि सगळेच जण वापरायला लागले. हं. तर असेच हे शब्द आहेत, की मूळ शब्द काहीतरी वेगळाच होता आणि आता वापरतोय आपण काहीतरी वेगळाच. सगळ्यात गमतीशीर मी खरं तर तुमच्या समाज माध्यमांवरती बघितलंय, की ते म्हणजे बादलीचं ते शब्दाचं. तर त्याचं काय थोडंसं समीकरण आम्हाला सांगाल किंवा त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा?
मलाही असं, माझी मैत्रीण आहे प्रियांका म्हणून, आमचा नेहमी वाद व्हायचा आणि ती बालदी म्हणायची आणि मी म्हणायचे की काय बालदी, अगं बादली असतं ते, बादली. तर ती म्हणायची अगं नाही, मी पहिल्यापासून बालदीच म्हणते. आणि मग आमची पण इथे चर्चा चालायची की खरंच बरेच जण बालदी म्हणतात. जर त्यातल्या तुम्ही गोवा किंवा कोकण भागात जर गेलात तर तिथेही लोक बालदी किंवा बालडी म्हणतात. तर मग शेवटी मला असं वाटलं कुतूहल की नाही बाबा आपण बघावं शब्दकोशात. आणि जुने शब्दकोश जेव्हा मी चालले दाते कर्वे किंवा बाकीचे, तर त्याच्यात असं जाणवलं की बालदी हाच शब्द आहे, बादली हा शब्दच नाहीये. आणि मग त्याचा व्युत्पत्ती बघायला गेल्यानंतर कळलं की पोर्तुगीज शब्द बॅल्डे ह्या शब्दावरून तो बालदी झालेला आहे. म्हणूनच जर तुम्ही गोवा कोकण ह्या भागात जर बघायला गेलं तर तिथे बालदीच वापरतात. पण मग हळूहळू कालांतराने त्याचं बादली असं झालं. चूक बरोबर ह्यात मी नाही जाणार, कारण शेवटी आपण म्हणतो की तो प्रवास असतो भाषेचा. पण मूळ शब्द हा बालदीच आहे. मी खरं तर आता तुमच्याकडे येईल. आपल्याकडे म्हणलं जातं की 12 मैलांवरती आपल्याकडे भाषा बदलते. तर आपण बघतो अनेकदा की फरशीला लादी म्हणतात किंवा, पण मग त्याचा नक्की मराठीमध्ये वापरताना त्याचा योग्य शब्द काय असेल? आत्ता जे तू म्हणालीस की फरशीला लादी म्हणतात, तर असं खूप गोष्टी आहेत. आता बोलीभाषा म्हणतो आपण, तर त्या खूप छान आहेत आणि त्या खरं तर मराठीला समृद्ध करतायत असं आम्हाला नेहमी वाटतं, की प्रमाण मराठी आणि बोलीभाषा या सगळ्या मिळून मराठीला समृद्ध करण्यासाठी आहेत. त्यांच्यामध्ये कुठे चढाओढ नाही आहे खरं तर. ती पुण्याची भाषा, मुंबईची भाषा, शहरांची भाषा अशी नसून त्याची कोणाकडेच मालकी नाही. तर ती काय म्हणता येईल, व्यवहारासाठी वापरलेली भाषा किंवा राजकारणामध्ये वापरलेली भाषा किंवा लिखाणामध्ये येणारी भाषा असं आपण म्हणूयात तिला फार तर. पण बोलीभाषांमुळे खरं तर त्याला एक वेगळा गोडवा आहे. तुम्ही कोल्हापूर साईडला किंवा सांगलीकडे गेलात तर तुम्हाला तिकडे कोल्हापूर किंवा सांगलीकडे गेलात तर तुम्हाला एक वेगळा प्रकार तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांच्या बोलण्यामध्ये कानडीचा थोडा प्रभाव आपण पाहू शकतो, की काय करायला आहेस, कसा आहेस, कुठं जायला आहेस, कुठं सांगायलोय तुला. तर जसं तू म्हणालीस तसं, की वेगवेगळे शब्द तिथल्या तिथल्या जवळच्या भाषांमुळे ते आलेले असतात आणि ते त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या मराठीने ते घेतलेले असतात. तुम्ही कुठला शब्द, म्हणजे जसं मी म्हणलं की गमती जमती मराठी भाषेतल्या, हां. ते तुमच्याकडनं थोडंसं येऊ दे, काय ते शब्द जसं मी यांना पण विचारलं. गमती-जमती म्हणजे मला आठवते एक गंमत अशी, की उभारलोय. तर माझा मित्र म्हणला, की "मी इथं उभारलोय, तू ये लवकर." तर मला अशी गंमत वाटली, की आपण खांब उभारतो उभारतो आणि माणूस उभा राहतो. आणि त्याला बरोबर. जोडून आहे. भेटतं तर आणि मिळतं मधला भेटतं फरक. आणि मिळतं तर त्याच्याबद्दल मी नाही बोलत. पण थोडं जवळ जाणारं म्हणूयात, की उभारलोय असं जेव्हा म्हणलं, तेव्हा मला असं वाटलं, की "तू काही खांब आहेस का तुला उभा राहायला?" हम्म. पण ते तसंच बोलतात. म्हणजे शब्द एकत्र येऊन त्यांचं बोलणं आहे. तर मला असं नेहमी वाटत आलंय, की आपण कोणावर तरी हसण्यापेक्षा त्यांचंही समजून घेऊ. आपल्याला मध्ये ते आपल्याला शिकता कसं येईल, त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांच्या शब्दांचं कारण समजून घेऊ आणि त्यातला गोडवा समजून तोही कसं होतं, की तू जर माझ्याशी बोलायला लागलीस आणि तू जर का कोल्हापूर, सांगलीकडची असशील, तर माझ्या बोलण्यामध्ये तुझा बाज येणारच आहे. हो. आणि तोच भाषेचा नकळत होणारा प्रवास आहे आणि देवाणघेवाण आहे आणि ती होत राहायला पाहिजे आणि त्यांनीच खरं तर आपली भाषा समृद्ध होणार आहे असं आम्हाला नेहमी वाटतं. नक्कीच. आणि खरं तर आता तसं बघायला गेलं तर मला या प्रश्नाचं देखील कुतूहल होतं, ते कारण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं. वाद नाही म्हणता येणार, पण या प्रश्नाचा वाद आहे महाराष्ट्रभरात. चपाती की पोळी? चपाती पण बरोबर आहे आणि पोळी पण बरोबर आहे. कारण खूप लोक म्हणतात पुरणपोळी ही पुरणपोळी असते, पण पोळी म्हणलं की लोकांना पुरणपोळी वाटते. खरं तर आम्हाला असं वाटत नाही. हां. जेवायला मिळतंय का नाही हा विषय महत्त्वाचा आहे खरं तर. हो. जे म्हणल्यामुळे मला जेवायला मिळणार आणि माझी भूक भागणार आहे. त्यामुळे वादामध्ये खरं तर न अडकता म्हणजे लय बरोबर का खूप बरोबर असा हा प्रश्न झाला खरं तर. हो. पण लय भारी पण आपल्याला छानच वाटतं ना. कारण लय भारी ते एक भावना त्याला एक तिथपर्यंत वेगळी भावना पोहोचते. आहे. हां. त्याला वेगळी भावना आहे. ती छाननी नाही येणार. ती लय भारीनीच येणार आहे. तर ते आपण कसं घेतो याच्यावरती आहे. त्याचं कशाशीही संबंध वेगळ्या पद्धतीने न जोडता त्याला वेगळं वळण न देता जर का आपण त्याच्याकडे पाहिलं तर ते खूप छान आहे आणि ते सगळं आपल्याला समृद्ध करणार आहे. कारण हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बोली भाषेतनं हे आलेलं आहे, त्यामुळेच भेटतो आणि मिळतोचा एक प्रश्न राहिला, तुम्ही ते सांगितलं नाही. मला असं वाटतं की आपण जर प्रमाण मराठी किंवा लेखी मराठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेहमीप्रमाणे जे पुणेकर उत्तर देतात तेच की व्यक्ती भेटते आणि वस्तू मिळते. पण बोली भाषेत ह्या गोष्टी चालतात, त्यात वावगं नाहीये असं आम्हाला वाटतं. पण परत तेच की
तुम्ही घ्या, म्हणजे बोलीभाषा कढणाऱ्यांनी की प्रमाण भाषेतून तुम्ही घ्या आणि प्रमाण भाषा बोलणाऱ्यांनी तुम्ही बोलीभाषेतून घ्या. खरं तर असं कोणीच नाहीये की जे 100% प्रमाण भाषेत बोलतं. प्रमाण ही फक्त लेखी भाषा असते, बोलत कोणीच नाही. म्हणजे मी हे करत आहे असं कोणीच म्हणत नाही, मी करतीये असंच म्हणतात. त्यामुळे कोणतंच शहर, कोणत्याच शहरातली कोणतीच व्यक्ती ही प्रमाण भाषा बोलत नाही. त्यामुळे जसं दादा म्हणाला मगाशी की भाषेला तुम्ही शहराशी किंवा जागेशी जर न जोडता जर पुढे गेलात तर 100% मग ह्या वादांमध्ये आपण कधी अडकणारच नाही, मिळतो की भेटतो. आपण बघतो खरं तर हा दोघांसाठी मला प्रश्न आहे, की आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीतून शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल नाहीये. ते असतानाच त्यासाठी पर्याय पण तसे नाहीयेत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की व्यवहाराची भाषा म्हणून मराठी वापरली जात नाही किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्याला इंग्रजी बोलावं लागतं असं नेहमी आपण म्हणतो. तर व्यवहारासाठी इंग्रजी शिकायला काहीच हरकत नाही आहे. आपल्याला कुठल्याच भाषेचा विरोध नाही. जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढ्या आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी आपल्याला संवाद साधता येणार आहे आणि ते असायलाच हवं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जर मराठी शाळांमध्ये मराठी शिकता येत नाही आहे, तर ह्याच्या आधीची पिढी, माझी पिढी, माझी जबाबदारी आहे की शाळेत जर का माध्यमात, इंग्रजी माध्यमात माझा मुलगा शिकत असेल, तर त्याच्यासाठी मी मराठी इतकं चांगलं घरात बोलीन की त्याचं इंग्रजीही चांगलं होईल, खरं मराठीही बघितलं चांगलं तर होईल. मराठी साहित्य इतकं मोठं आहे. मोठं आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण जर बोलायला गेलो तर एक वेगळी मुलाखत, त्याचे वेगवेगळे भाग असे करायला हो, लागतील. हो. तर पण मग तरी एवढं मोठी आपली भाषा आहे, त्याला अभिजात दर्जा मिळाला यावर्षी. हं. तर कुठेतरी तो कमीपणा काय येतो असं तुम्हाला वाटतं? तो कमीपणा मनात आहे खरं तर. हम्म. तो जर का मनातनं गेला तर सगळीकडे बदल होईल. हम्म. आम्ही मराठी माध्यमातनं शिकलो, पण आमचं खरं तर कुठेच काही अडलं नाही. हम्म. आम्ही जिथे-जिथे लागलं तिथे-तिथे हो, इंग्रजीतही एक आम्ही आपल्या बोललो. मनात आहे की मराठीतून हां, शिक्षण म्हणजे घेतलं तर पुढे जाऊन कुठेतरी अडेल. कुठे आता हे किंवा इंग्रजी बोलतात. आज आज असे अनेक लोक आहेत, की जे प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर, कॅमेरासमोर आल्यानंतर अचानक मराठी असून इंग्रजी बोलायला लागतात. बरोबर. तर ह्यातनं एक नकळत जाणारा हा निरोप आहे लोकांना, की कॅमेरासमोर आला की मराठी नाही बोलायचं हं, इंग्रजी बोललं तर आपण थोडेसे वरती. तर ते आपल्याच लोकांनी जर करणं थांबवलं, तर कदाचित आणि तेवढंच अभिमानाने जर का ते सांगणं सुरू ठेवलं, तर मराठीही शिकतील, इंग्रजीही शिकतील. काळाची गरज म्हणून इंग्रजी शिकायलाच हवं. त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. पण शिवाय घरच्यांची जबाबदारी आहे, की आपण चांगलं मराठी मुद्दामून प्रकर्षाने घरात म्हणजे इंग्रजी टाळून मराठी जर बोललो, तर ते छान होईल आणि दोन्ही पद्धतीने मुलं चांगली वाढू शकतात आणि त्यांचं भाषेवरती प्रभुत्व येऊ शकतं. अ, आपण बघतोय की कॉन्व्हेंट शाळांना जास्त पसंती आहे. मग ते सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पण नाही, पण कॉन्व्हेंट शाळांना जास्त आहे. तर मग त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं आहे की शाळा कोणतीही असू दे, म्हणजे तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिका किंवा इंग्रजी माध्यमात शिका, तुम्ही मराठी असाल तर जसं दादा म्हणाला तसं ही आई वडिलांची, आजी आजोबांची जबाबदारी आहे की ठीक आहे, ए फॉर ॲपल आहेच आहे, पण ॲपल म्हणजे सफरचंद हे लक्षात ठेव. हे जर आपण शिकलो, असं असं होतं ना की नाही, लहान मुलगा आहे किती शिकणार, पण कित्येक अभ्यास असे सांगतात की पहिल्या 6 वर्षात तुम्ही मुलांना जितकं द्याल तितकं त्यांची बुद्धिमत्ता त्याप्रमाणे वाढत जाते. तर तसंच आहे ते की इंग्रजीत बोलू नको हे सांगण्यापेक्षा तू इंग्रजी बरोबर हाही एक मराठी शब्द आहे, हा आपण वापरतो, कधीतरी त्याला उत्तर देताना मराठीतून उत्तर द्या मुलाला तुमच्या किंवा मुलीला, किंवा आपण एकमेकांशी मराठीत बोलू. आम्ही बहिणी तसं करतो की आता आपण आज दिवसभरात ना पुढचे 2 तास फक्त मराठी शब्द बोलायचे, फक्त मराठी. हे खेळ करून बघू शकतो. मग तुम्ही इंग्रजी माध्यमात का शिकेना, तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये का शिकेना, असा फारसा फरक नाही पडणार असं मला वाटतं. अ, आपले मी जसं मगाशी म्हटलं की दैनंदिन जीवनातले काही शब्द आहेत, त्याचे पर्यायी शब्द किंवा त्याचा मराठीतला मूळ शब्द नक्की काय आहे? टेबल झालं किंवा अजून काही सोपे शब्द असतात, तर हो. त्याचं मूळ मराठीतला शब्द काय आहे? बरोबर. आता तू म्हणालीस तसं की मेज म्हणतो किंवा असे अनेक शब्द आहेत, की आपल्याला अनेक शब्द असेही आहेत, की जे परभाषेतून आलेत आणि इतके मराठीचे वाटतात. म्हणजे डॅम्बिस आहे, डामरट शब्द आहे. तर हे अरे शब्द बापरे! डॅम्बिस आणि डांबरटचं डामरट काय? आता हे आम्ही जे पुस्तक वाचलं की त्याच्यामध्ये तर असा उल्लेख आहे, की "यू डॅम रॅट" असं इंग्रज अधिकारी अच्छा. गुलामांना म्हणायचे. मग तेच ऐकलं गेलं हं. आणि मग तेच बोललं गेलं आणि मग तसं डॅम रॅट, डॅम रॅटचं डामरट होत गेलं. अच्छा. आणि मग आपण कौतुकाने "ए डामरट" असं लहान मुलांना म्हणायला लागलो. पण ते काळाच्या ओघात बदलत गेलेले शब्द आहेत आणि आत्ता असं वाटतं, की डामरट तर अगदी अस्सल मराठी आहे, पण हो. असं नाहीये खरं तर. आणि मग डॅम्बिसचं काय आहे? तसंच आहे, "यू डॅम बीस्ट" असं ते हो, म्हणलं ओके, गेलं होतं. ओके.
तर असे असे प्रवाहात किंवा बदलत जाणारे शब्द आहेत आणि त्याच्यातून खरं तर भाषा म्हणजे काय म्हणता येईल वाढत जाते. आणि इंग्रजीचं तर तेच वेगळेपण आहे, की इंग्रजीने अनेक शब्द परभाषेतून पटकन घेतले. आणि आपल्या त्याचा मराठीमध्ये बदल केला आणि आपल्याचे करून आपलेसे घेतले. करून घेतले. आपल्याकडे येण्यासाठी तसा खूप मोठा काळ जायला लागतो, खूप संघर्ष होतो आणि तो मग मग तो शब्द आपल्याकडे येतो. सावरकरांनी किंवा अ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शब्द बदलून आपल्याकडचे केले. पण त्याचे काही आत्ता जर उदाहरणं का असतील? आत्ता जर का बघायचं म्हणजे सिनेमा किंवा चित्रपट क्षेत्रातले अनेक शब्द, दिग्दर्शक सारखा शब्द, हो, हो. तर हे सगळे शब्द किंवा संकलक म्हणजे एडिटर म्हणून आपण म्हणतो, तर हे सगळे शब्द आलेत सावरकरांकडनं. तर राज्यभाषा कोश जो तयार झाला किंवा याच्याबद्दलची अनेक पुस्तकं आहेत. ते फक्त संदर्भ ग्रंथ खूप वाचायला हवेत, त्याचा अभ्यास करत राहायला हवा, असं वाटतं. आणि मग त्यातून खरं तर आपल्याला कळत जाईल आणि आपल्याला अजून शिकता येईल. आणि मला असं वाटतं, की नेहमी आपल्या सगळ्यांनीच एक भाव मनात ठेवला पाहिजे, की मला खूप कळतं, हा वैरभाव न आणता. कारण जो आम्ही सुद्धा पुणेकरांमध्ये आहे. करेक्ट असं खरं तर नाही म्हणता येणार. असं तो एक काय म्हणता येईल नाव पडलंय म्हणूयात. पण तो अविर्भाव न आणता जर आपण सगळ्यांचंच एकमेकांकडनं देवाण-घेवाण चांगली ठेवली, तर समोरचा जो इतर ठिकाणून आलेला आहे पुण्यामध्ये, तर तो मोकळेपणाने बोलायला लागेल. आज असं होतं, की समजा परभणीहून एखादा मुलगा आला, तर तो त्याची भाषा बोलतो. पण पुण्यातला मुलगा जर त्याला हसला नाही आणि त्याचंही शिकला आणि त्याला सांगितलं, की आम्ही असंही बोलतो आणि जर ती देवाण जर होऊ शकली, तर परभणीच्या मुलाला असं वाटणार नाही, की अरे मी कसं बोलू? कसं बोलू? बुजल्यासारखं जे होतं ते थांबलं पाहिजे. आणि तर कारण आहोत आपण मराठी माणसं जेमतेम. हो. त्यातही जर का एवढं विभाजन झालं तर अवघडच अवघड आहे. त्याच्यामुळे ते टाळलं तर खूप छान समृद्ध होईल ही गोष्ट. अ, दोघांसाठी खरं तर हा शेवटचा हं. प्रश्न असेल माझा, की आपण बघतोय की जी नवीन पिढी आहे थोडासा मराठीकडे नाही, थोडासा म्हणण्यापेक्षा बराच मराठीकडे कल कमी आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण त्यांना मराठी चित्रपटांची देखील ओळख फार नसते. साहित्य तर खूप लांबची गोष्ट राहिली. पण मराठी चित्रपट असू दे किंवा मराठी काही वेगळं त्यातनं गाणं असू दे, तर त्याच्याकडे कल त्यांचा कमी आहे आणि त्यांना कुठेतरी मी मगाशी जसं म्हणलं, की त्यांना असा कमीपणा वाटतो हं, त्यामध्ये. हं, हं. मला असं वाटतं आपण आपली जी मौखिक परंपरा होती हं, की हं. कीर्तनं आणि हं. ह्याच्यातून ओव्या भारुडं किंवा अभंग लहान मुलांपर्यंत पोहोचले जायचे. हं. ती जी संस्कृती आहे ती अजूनही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. तर अशा ठिकाणी मुलांना पाठवा. हं. आणि ही जबाबदारी आई-वडिलांची किंवा घरातल्या मोठ्यांचीच आहे, की हं. घरातलं मूल मराठीत कसं बोलेल. कारण लहान मूल हे ठरवून नाही आहेत, की आता मी मराठीतच बोलणार आहे. त्याला काही कळत नसतं. त्यामुळे ही जबाबदारी आई-वडिलांचीच आहे. त्यांनी स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे, की बाबा ठीक आहे ना, तू 4 शब्द इंग्रजीत बोललास ना, 1 शब्द मराठीत बोल. हं. आज 1 शब्द बोललास, उद्या 2 शब्द बोल, परवा 3 शब्द बोल. तर ही सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. सकाळी-सकाळी आपण ते विविध भारतीवर गाणी ऐकतो. बरोबर. तिथे मराठी गाणी लावा. सकाळी हं. गाणी टीव्हीवर गाणी लावतो तेव्हा तिथे तिथे मराठी गाणी लावा. आपल्या आई-वडिलांनी माझे आई-वडील मला नेहमी जुन्या मराठी चित्रपटांची उदाहरणं देतात. हं. म्हणजे प्रभातचे चित्रपट मी माझ्या आई-वडिलांमुळे पाहायला शिकले. हं. तर मग तशी उदाहरणं द्या. हं. आता प्रभातचे चित्रपट पण कृष्ण धवल होते. मग माझ्यासाठी अरे यार, काळे काय? पांढरे हां. चित्रपट पाहायचे. पण तरी त्यांनी मला ते पाहायला लावले हं. आणि मला माझी गोडी त्यात निर्माण झाली. हं. तर तसं करू शकतो. तुमचं काय मत आहे याच्यावर? मला मला असं वाटतं, की मराठी साहित्य मराठी साहित्याकडे जर का जायचा प्रवास आपण बघितला, तर तो सुरुवात सोप्यापासून व्हायला पाहिजे. हो. मला जर आज सोपं ऐकायला मिळालं, तर मी किमान तयारी तरी दाखवीन. हो. माझ्या बोलण्यामध्ये 2 शब्द इंग्रजी आले, मला हरकत नाही. पण त्याच्यातले 80% 90% शब्द मराठी होते का? आणि साधे होते का? मी आत्ताच्या भाषेत बोललो का? तर किमान त्यांचं लक्ष तरी वेधलं जाईल. लक्ष वेधलं गेलं तर तो प्रवास अवघडकडे जाणारा होईल. पहिल्यांदाच जर का मी म्हणालो, की कुसुमाग्रज वाच आणि वि. स. खांडेकर वाच, तर शक्य नाही. शक्य नाही. ते म्हणतील, की हे मला समजतच नाही, कारण माझं नाहीच आहे, माझ्याकडे शब्दसंपत्तीच नाही आहे एवढी. काही लोकांना अंग हा पण माहिती नाहीये. बरोबर, बरोबर. मराठीतलं. करेक्ट, करेक्ट. हां. म्हणजे त्याचा हां. उच्चार कसा करायचा हे पण नाही लक्षात येत. हं. पण जर का आपण साध्या सोप्यापासून सुरुवात केली आणि घरामध्ये जर का पुस्तकं असतील, हं. तर ती सगळी पुस्तकं ठेवली. त्यांच्यासमोर त्या पुस्तकांना आपण मान द्यायला आपण लागलो, तर त्यांच्या बघण्यातनं त्यांना लक्षात येतं, की हां, हे काहीतरी महत्त्वाचं आहे. हे खाली टाकून चालणार नाही. किंवा ती पुस्तकं उघडताना, वाचताना ती जर का मोठ्याने वाचली, तर ते लक्ष देऊन विचारतात किंवा त्या शब्दांचा उच्चार मी माझ्या मुलाच्या तोंडून कित्येक वेळा ऐकलेला आहे, की अ, "बाबा शब्द जपून वापर" वगैरे ही जी वाक्य ते पहिलीतला मुलगा जेव्हा म्हणतो हं. किंवा अ, कुतूहल निर्माण झालं, हं. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा लक्षात येतं, की आपण वापरलाय म्हणून तो वापरू शकलाय.
आणि त्याला तेव्हा सांगितलं की कुतूहल म्हणजे काय, क्युरिओसिटी हे सहज येणारा शब्द आहे. तर कुतूहल म्हणजेच क्युरिओसिटी असते. हे जर त्यांना सांगितलं तर त्यांना आवडतं आणि लहान मुलांना खरंच खूप आवडतं बरं का मराठी. असं मला लक्षात आलेलं आहे की त्यांना शिकण्याची खूप ओढ आहे. फक्त त्यांना खूप प्रश्न आहेत. म्हणजे 70 7वर शून्य म्हणजे 70, तर 8वर शून्य म्हणजे 78 पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. तर 78 नाही तर 80 आहे. हे नियम आहेत. तर हे नियम आहेत, तर हे पाठांतराने येणार आहेत. एक शेवटचा प्रश्न पण होता खरं तर. आता जे नवीन शिक्षण धोरण लागू केलेलं आहे त्यामध्ये असं पण म्हणतात की आपण 21 शिकलो शिकताना, पण आता 2 आणि 1 21. मग ते कितपत योग्य आहे? किंवा ते त्याच्यात मुलांना थोडंसं असं की अरे 21 आणि मग 2 आणि 1 त्याच्यामध्ये त्यांना असं काही वेगळं वाटणार नाही का? खरं तर ना तो नियम म्हणून जर आपण पाळला ना, तर ते वेगळं नाही. आपणच म्हणलं की हे काय असं, म्हणजे 27 म्हणतोय आणि लिहिताना 2वर 7 लिहायचं आहे. पण म्हणताना 7 म्हणतोय, म्हणजे आधी 7 यायला पाहिजे, मग 72 लिहायला पाहिजे. पण मग असं जर का विचार केला तर मग भाषेच्या प्रांतामध्ये इंग्रजीलाही अनेक नियम आहेत. इंग्रजीचे नियम आपण निमूटपणे सहन करतो किंवा ऐकतो, कारण असंच असतं आणि असंच म्हणजे हो, म्हणजे जर सीला पण क आहे आणि केला पण क आहे, तर तिथे आपण लक्षात ठेवून पाठांतर करतोच ना. करतोच ना. मग मग आपल्या आईबद्दल का तक्रार करायची? जी आपली आई आहे त्याच्याबद्दल का तक्रार करायची? सो ते ते मला असं वाटतं की ते आपण शिकायला हवं, ते आत्मसात करायला हवं आणि ते नियम म्हणून जर का आपण शिकलो तर त्याची गोडी 100% लागणार आहे. नक्कीच. आपण जसं बघितलं, की मराठी भाषा मग त्यातलं भेटलं, मिळालं हा फरक सोडून किंवा चपाती आणि पोळीमधला हा फरक सोडला आणि सगळ्यांना सामावून घेतलं, तर मराठी भाषा ही अजून मोठ्या जागतिक पातळीवरती जाऊन पोहोचेल. कारण मराठी माणसाने मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा. मग ते पोळी असू दे किंवा चपाती असू दे.